आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी आणि मुख्य वक्ते डॉक्टर गणपतराव ढेंगरे सर, सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाकरे सर, समन्वयक डॉक्टर कोरकलवार सर, पुस्तकांवर प्रेम करणारे आणि या कार्यक्रमात आभासी पद्धतीने जोडलेले सर्व बंधू भगिनी, वाचन दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. पुस्तकासोबत आयुष्य जगताना या व्याख्यानाच्या आयोजनाबद्दल डॉक्टर कोरकलवार सर यांचे विशेष अभिनंदन करतो. लोकमान्य टिळक म्हणतात की तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचन करा. वाचनामुळे जीवन समृद्ध होतो. पुस्तकातील समृद्ध विचारांचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. विचार आणि गाणी यात प्रगल्भता येते. सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच येते. आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो की वाचनामुळे मनुष्य प्रगल्भ होतो. वाचन उत्कृष्ट असेल तर लिखाणाची प्रवृत्ती प्रबल होते. कल्पनाशक्तीला वाव मिळतो. रसिकता वाढते. सृजनशीलतेची वाट सापडते. संवेदनशील मन तयार होते. मला सफदर हाशमी यांची कविता आठवते. किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. ही कविता संपूर्ण पुस्तक विश्वाची सफर घडवून आणतो. पुस्तकांमध्ये काय नाही, आनंद आहे, दुःख आहे, हरण आहे, जिंकणं आहे, मिलन आहे, विरह आहे, प्रेम आहे आणि तिरस्कारही आहे. निसर्ग अध्यात्म आहे आणि विज्ञानही आहे. पुस्तक म्हणजे सृजन आणि पुस्तक म्हणजे विनाशही. पुस्तक म्हणजे आयुष्याची समृद्धी आहे. मित्रांनो, आपल्याला कोरोनाने दाखवून दिलेलं आहे का माणसाच्या गरजा किती क्षुल्लक असतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी नुसते पळत सुटतो आपण आणि जगणंच विसरतो. कोरोनाने तर पूर्ण जग ठप्प करून ठेवलाय. काय करावं ते सुचत नाही. आपली अवस्था ही महाभारतातील गलित गात्र झालेल्या अर्जुनासारखी आहे. बापू काय म्हणतात तसं आपण काय अर्जुन आहोत. आणि या सर्व गलित गात्र परिस्थितीतून जसं महाभारतामध्ये कृष्णाने मार्गदर्शन करून अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं होतं, त्याच पद्धतीने या अशा अवस्थेतून आपल्याला पुस्तकेच कृष्ण बनून गीतेचं ज्ञान देतील आणि जगण्याची नवी दिशा देतील. कुणीतरी म्हटलं आहे की वाचाल तर वाचाल, पण कोरोनाने हा स्लोगन सुद्धा बदलवून टाकलेला आहे. आपण प्रत्येक चौकात गेलो तर आपल्याला वाचायला मिळते, टोचाल तर वाचाल. मित्रांनो, हे खरं आहे. टोचाल तर वाचाल, पण वाचाल तर तुम्ही समृद्धपणे जगाल. एवढंच बोलून पुन्हा या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. खर तर आपल्या विनंतीला मान देऊन ढेंगरे सरांनी हे व्याख्यान देण्याचं मान्य केलं. तर आज रावेरवरून अगदी वेळेवर उपस्थित होऊन हे व्याख्यान देण्यासाठी ढेंगरे सर आलेले आहेत. खरं तर त्यांचा परिचय होणं फार गरजेचं आहे. आपल्याला महाराष्ट्रातले नामवंत वक्ते माहीत असतात. आपण ज्यांचं नाव सध्या सोशल मीडियावर चालतं त्यांना फार मोठं मानत असतो, पण मागच्या 1 वर्षापासून विचार सर्जन या ब्लॉगवर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहून महाराष्ट्रभर समाज माध्यमातल्या एकूणच वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये आपल्या विचाराचा ठसा उमटवणारे नव्या पिढीतील एक चांगले अभ्यासक समीक्षक म्हणून नावारूपाला येणारे आमचे मित्र गणपत ढेंगरे सर यांनी खरं तर
वेगवेगळ्या विषयावर शोध निबंध सादर केलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये मराठी विभागात 2 वर्ष त्यांनी अध्यापन केलं. एवढंच नाही तर 21 शोध निबंध वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये त्यांचे प्रसिद्ध आहेत. आणि विविध 18 चर्चासत्र आणि परिषदांमध्ये त्यांनी आपले निबंध सादर केलेले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनामध्ये जवळपास 10 वर्षापासून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या महाविद्यालयामध्ये अतिशय सशक्तपणे ते पार पाडत असतात. एवढंच नाही तर वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये अगदी मोठं नाव त्यांचं भविष्यामध्ये आपल्याला होईल असं लक्षात येतं. मागील अनेक कवितेवर त्यांनी पीएचडी केलेली आहे. खरं तर खूप चांगलं काम पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. विठ्ठल वाघांच्या कवितेवर त्यांनी संशोधन केलेलं आहे. एकूण 2000 नंतरच्या कवितावर अतिशय मूलभूत अशी मांडणी सरांनी केलेली आहे. आपल्या विचारावर ठाम राहून भूमिका घेऊन अगदी कोणालाही न घाबरता आपले विचार मांडले पाहिजे. या दृष्टीनं त्यांचं जे काम आहे किंवा त्यांचे जे विचार आहे हे खरोखर मला खुद्द भावतात. त्यांचा परिचय व्हावा म्हणून मी थोडक्यात खरं तर हे निवेदन केलेलं आहे. महाविद्यालयाचे आमच्या प्राचार्य डॉक्टर बाकरे सर यांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला थोडक्यात शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. नीती आयोगाच्या वतीने संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन आपण वाचन दिन म्हणून साजरा करतो आहे. आणि याच निमित्ताने आमच्या मराठी विभागाच्या वतीने श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव यांचे आमच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर कुर्तलवार सरांनी आज वाचन दिन साजरा करण्याकरता एक अत्यंत अभ्यासू डॉक्टर गणपत टेंबरे सर नाईक महाविद्यालय रावेर यांना इथे पाचारण केलेलं आहे. ते इथे उपस्थित झाले. मी श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. या व्याख्यानाच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेले आणि नुकतंच ज्यांचं शुभेच्छापर मार्गदर्शन झालं असे आमचे आदरणीय सन्माननीय अध्यक्ष जयंत बोरकर सर, या व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थित सर्व माझे सहकारी वृंद, विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अलीकडे वाचनाच्या बाबतीत वाचन सगळ्यांचं पुस्तकांचं वाचन हे कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणूनच कदाचित आपल्याला सरकारच्या वतीने हे सुचवायची वेळ आलेली आहे आणि आपण वाचन दिन साजरा करतोय. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी व्हावी, त्यांचे वाचनाचा छंद हा वृद्धिंगत व्हावा, हा या मागचा उद्देश. आमच्या महाविद्यालयात या दृष्टीने मागील 5 वर्षापासून, म्हणजे मला वाटतं डॉक्टर कुर्तलवार जेव्हापासून इथे आहेत तेव्हापासून त्यांनी एक तर त्यांची काय म्हणतात त्याला सगळा मित्रवर्ग मिळून एक ग्रुप तयार केला आणि त्यातनं ती पुस्तकांची लायब्ररी सुरू केलेली. त्यानंतर आमची भाषा आमचं पुस्तक म्हणून एक उपक्रम आमच्या महाविद्यालयात राबवला जातोय, ज्यामधनं विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तकं, आत्मचरित्र वगैरे पुरवल्या जातात. एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम मराठी विभाग राबवत आहे. या कालखंडातच सगळ्यांना माहिती आहे 2020 मार्च पासून आपण सर्वच आपलं महाविद्यालय आणि सगळा देशभर आपण एका अतिशय वाईट परिस्थितीतून जातोय. आणि अशा कालखंडात शैक्षणिक सगळं वातावरण आपलं बरचसं सफर होते. अशा वेळेला आभासी हा एक मार्ग असतो आणि या माध्यमातूनच विद्यार्थ्यांशी संपर्क किंवा संवाद साधला जाऊ शकतो. आणि यातूनच मग मराठी विभागाने या आधी 2 कार्यशाळा आयोजित केलेल्या, ज्यामध्ये सध्याचा काळ आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तसेच कविता निर्मितीच्या निमित्ताने एक कार्यशाळा सुद्धा डॉक्टर कुर्तलवारांनी आयोजित केलेली होती. आभासी कार्यशाळा किंवा कुठलेही व्याख्यान आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश असा असतो की
या निमित्ताने विद्यार्थ्यांचा संपर्क महाविद्यालयाशी राहावा आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. पण आपण ज्या भागात राहतो ग्रामीण क्षेत्रात त्याच्यातली जवळपास 50% विद्यार्थी इतके गरीब या परिस्थितीतून असतात की ज्यांच्याकडे अँड्रॉइड वगैरे फोनची फोन नसतो आणि त्यामुळे त्यांना अडचणीला म्हणजे ते याचा लाभ घेऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. पण तरी पण जे विद्यार्थी आता यावेळेला जो सामील झालेले असतील याच्यात त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या निमित्ताने गणपत टेंबरे सर ढेंगरे सर यांचं पुनश्च एकदा स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. मी जास्त वेळ न घेता ढेंबरे सरांना खरं तर विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला विषयाला मांडणीला सुरुवात करावी आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, ग्रंथ आणि पुस्तकांच्यावर त्यांचं प्रेम वाढेल अशा पद्धतीचं खरंच विचार मांडा. ढेंबरे सर. हा, धन्यवाद सर. आवाज येतोय मला? हो सर. हा. नमस्कार, सुप्रभात मित्र. भारतीय शिक्षण संस्था नवरगाव संचलित श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव यांचा मराठी विभाग आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रो, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी प्राचार्य बाकरे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री जयंतजी बोरकर सर यांनी सुद्धा अतिशय मूलगामी अशा प्रकारचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि या विचारानंतर मला बोलायचं आहे किंवा तो धारा पकडून मी माझं मत या ठिकाणी विचार या ठिकाणी मांडतो आहे. या खऱ्या अर्थानं एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असणाऱ्या भूमीतली ही दोन व्यक्तिमत्व, या दोन व्यक्तिमत्वांनी एकूणच आजच्या वाचन व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या अनेक बाबींवरती या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. मित्रो, या कार्यक्रमाचे जे समन्वयक आहेत आमचे मित्र डॉक्टर गजानन कोरतलवार, हा एक हरहुन्नर माणूस आहे आणि या हरहुन्नर माणसाला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व, अतिशय रुजू व्यक्तिमत्व संस्थेचे अध्यक्ष माननीय जयंतजी बोरकर सर, आणि तुम्ही करत राहा, तुमच्या पाठीवरती माझा हात आहे असे म्हणणारे प्राचार्य त्या ठिकाणी ज्यावेळेस सोबत असतात बाकरे सरांसारखे, त्यावेळेस एक कार्यक्रम घेण्याचा, नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं जे रूप आहे, जो उत्साह आहे, तो त्या ठिकाणी टिकून राहत असतो आणि तो उत्साह या ठिकाणी कोरतलवार सरांमध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्याख्यानाचा विषय हा पुस्तकांच्या सोबत आयुष्य जगताना असा या ठिकाणी कोरतलवार सरांनी मला दिलेला आहे. या विषयावरती बोलण्याआधी मला कोरतलवार सरांच्या भेटींमधून, त्यांच्या बोलण्यामधून नवरगाव परिसराविषयी नेहमी ते माझ्याशी चर्चा करत असतात आणि तिथल्या सांस्कृतिक वाङ्मयीन ज्या काही घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात त्याबद्दलच्या अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यातून माझ्यापर्यंत पोहोचत असतात. तर त्याच्यातून माझ्यापर्यंत जे पोहोचलेला नवरगावचं जे चित्र आहे ते अतिशय सुंदर आणि वेगळ्या प्रकारचं चित्र आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात आमचं महाविद्यालय आहे आणि या परिसरामध्ये वावरत असताना अतिशय आनंददायी अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे असं ते नेहमी सांगत असतात. या अतिशय दुर्गम भागामध्ये ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये असलेलं हे महाविद्यालय, ज्ञानेश महाविद्यालय, विशेषतः ग्रामीण भागातील शोषित, वंचित, कष्टकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी झटणाऱ्या त्यातील समर्पणशील आणि दूरदृष्टीच्या या कार्यकारी मंडळ आणि व्यवस्थापन मंडळ हे आम्हाला लाभलेलं आहे. अशा या कार्याच्या
पवित्र सुगंधित असणाऱ्या पावन नवरगाव भूमीला अभिवादन करून मी माझ्या या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करतो. टेंबरे सर, एक मिनिट, थोडा व्यत्यय आणतो. तुम्ही तुमचा मोबाईल थोडासा असं व्यवस्थित पकडा, म्हणजे तुमचा पूर्ण फ्रेम मध्ये चेहरा आला पाहिजे. आम्ही हे व्याख्यान रेकॉर्ड करतोय. बरं, हे असं ठेवता येतं का चेहरा? नाही सर, थोडं ते आडवा येते, तुमचा चेहरा आडवा येतोय. बरं, उभा चेहरा असला पाहिजे. थोडासा वरचा भाग जास्त येतोय. हा हा, आता ठीक आहे सर, ठीक आहे, चालू करा सर. ओके 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 सर. तर या मुख्यतः आजच्या व्याख्यानाला सुरुवात करत असताना मला थोडीशी कल्पना आहे की ग्रामीण आणि कसं पुस्तकाची गोडी लावणाऱ्या असंख्य कृतीशील व्यक्तित्वांचा वारसा असलेल्या नवरगाव भूमीतील विद्यार्थी आणि जाणकार प्राध्यापकांसोबत बोलत असताना या ठिकाणी मला थोडंसं संकोचल्यासारखं होत आहे. आणि आजच्या विषयाची मांडणी करत असताना मी तिथूनच या विषयाला सुरुवात करतो. खऱ्या अर्थाने आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, संपूर्ण महाराष्ट्राचा, तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये भारतीय शिक्षण संस्थेसारख्या अनेक उच्च परंपरा असणाऱ्या अनेक संस्था त्या कार्यरत आहेत. आणि या संस्थांच्या कामामधून खऱ्या अर्थाने कष्टकरी शेतकरी वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी होत असतं. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण ज्यावेळेस विचार करतो की असा जो पूर्व पार्श्वभूमी नसलेला कुठल्याही प्रकारचा, ज्याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणतो, किंवा कुठल्याही प्रकारचे ज्ञानात्मक रचनात्मक कार्याचा वारसा नसलेल्या अशा विद्यार्थ्यांना घेऊन काम करणं हे अतिशय आव्हानात्मक जबाबदारी त्या ठिकाणी आपल्यावरती त्या ठिकाणी असते. आणि मला वाटतं अशा प्रकारची जबाबदारी महाराष्ट्रामधल्या खेड्यापाड्यामध्ये अनेक संस्था आणि अनेक त्यागशील कृतीशील असणारे असे अनेक व्यक्तिमत्व या संदर्भामध्ये काम करत आहेत. आणि यातून उद्याचा सुंदर महाराष्ट्र आणि उद्याचा सुंदर समाज या ठिकाणी घडतो आहे, याचे आपण या ठिकाणी जाण घेऊया. नवरगाव परिसरामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक परिवर्तनशील वारसा भारतीय शिक्षण संस्थेला आहे. आणि या जाणकारांच्या वेळामध्ये या ठिकाणी मी बोलतो आहे. मला याची जाणीव सुरुवातीलाच झाली की भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बोरकर साहेब अतिशय, ज्याला एक रुजू व्यक्तिमत्व म्हणतो, आणि ते त्यांच्या बोलण्यामधून एकूण वाङ्मयीन व्यवहाराच्या संदर्भातलं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य त्या ठिकाणी अभिप्रेत त्या ठिकाणी होत होतं आणि अभिव्यक्त होत होतं. खऱ्या अर्थाने नवरगावच्या परिसरामध्ये पुस्तक भिशी सारखा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो, ही खूप नाविन्यपूर्ण घटना आहे. एकूणच या सगळ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण मानवी इतिहासामध्ये डोकावून पाहतो त्यावेळेस प्रत्येक काही एक साधनांचं महत्व हे अधोरेखित झालेलं आपल्याला दिसतं. प्रत्येक टप्प्यावरती भौतिक साधनांनी काही अंश त्या ठिकाणी महत्वाचे ठरलेले दिसतात. आणि या सगळ्यामध्ये आपण ज्यावेळेस भाषा व्यवहाराकडे येतो किंवा ग्रंथ निर्मिती व्यवहाराकडे येतो त्यावेळेस ग्रंथ हे एक साधन म्हणून पुढे येतात, किंवा ग्रंथांची निर्मिती व्यवहार हा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागतो. एका कवीनं या संदर्भामध्ये फार सुंदर विचार या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्हाला सर्वांना परिचित असणार आहे. कवी दया पवार या ठिकाणी पुस्तकाच्या संदर्भामध्ये म्हणतात, आत्मयुगाच्या गंधात काळोखा बघावे पुन्हा पुन्हा. आत्मयुगाच्या गंधात काळोखा बघावे पुन्हा पुन्हा. खरंच कशाला झाली पुस्तकांची ओळख, बरा ओहळाचा गोटा, गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या घासल्या असत्या. आता या दया पवारांच्या विचारांचा ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने परामर्श घेतो त्यावेळेस पुस्तकांची ओळख झाल्यामुळे, ग्रंथांची ओळख झाल्यामुळे अनेक प्रकारच्या जाणीवा ज्या आहेत त्या जाणीवा विकसित होत असतात. आणि म्हणून
एकूणच मानवी संस्कृतीमध्ये ग्रंथ व्यवहार किंवा ग्रंथ निर्मितीला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि यातूनच अनेक संस्कृतीमध्ये ग्रंथ महात्म्य हे सांगितलं गेलेलं आपल्याला दिसतं. अनादी काळापासून ग्रंथांचं महात्म्य हे माणसाला माहिती असलेलं आपल्या ठिकाणी दिसून येतं. या प्रत्येक टप्प्यावरती आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये धर्माचं अधिष्ठान म्हणून असंख्य प्रकारचे ग्रंथ हे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये काही ग्रंथ ह्या हजारो वर्षांपासून टिकून आहेत. त्याच्यामध्ये हिंदू धर्मात भगवद्गीता असेल, पुराण असेल, बायबल असेल किंवा गुरुग्रंथ साहेब असेल, या सर्वच ग्रंथांचं महात्म्य हे हजारो वर्षानंतर का टिकून आहे. एक पुस्तक हे कित्येक वर्षांपासून लोक पुन्हा पुन्हा का वाचत असतील, पिढ्यानपिढ्या या पुस्तकातून लोकांना नेमकं काय सापडत असेल, किंवा जगण्याचं जे सूत्र आहे, जगण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा या पुस्तकातून लोकांना कशी मिळत असेल, पुन्हा पुन्हा या पुस्तकाचं वाचन लोक का करत असतील, या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस चिंतन करतो त्यावेळेस समाजाला आध्यात्मिक पातळीवरती शांतीच्या मार्गाने जाण्यासाठी किंवा दैनंदिन जीवनाच्या पलीकडे जगण्याचं दिशानिर्देशन करणारे हे सर्व ग्रंथ त्या ठिकाणी असतात आणि ते महत्वाचे त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात. ज्यावेळेस मानवी जीवनाच्या टप्प्यावरती लिपीचा शोध लागला आणि या लिपीच्या शोधामधून काही एक ज्ञान संचय करून ठेवायचा आहे किंवा जी गोष्ट आपल्याला समजलेली आहे, आपल्याला हजारो वर्षांपासून काही पिढ्यांपासून जे काही जगण्याचं सूत्र बसलेलं आहे ते कुठेतरी ग्रंथबद्ध करणं, लिपीबद्ध करणं हा मानवी उत्क्रांती मधला एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला या ठिकाणी मानावा लागतो. मानवाने पिढ्यानपिढ्यांपासून अर्जित केलेल्या ज्ञान पुस्तकांमध्ये संचय त्या ठिकाणी करून ठेवणं, यातून अनेक ग्रंथांचा जन्म हा झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये काही धार्मिक ग्रंथ असतील, काही वैज्ञानिक ग्रंथ असतील, विज्ञानाच्या विषयावरती ग्रंथ असतील किंवा भौतिक संसाधनांच्या संदर्भातले आणि मौलिक मांडणी करणारे ग्रंथ असतील. ते ग्रंथ कित्येक वर्षांपासून, कित्येक शतकांपासून आजही टिकून आहेत. त्याच्यातले दृष्टिकोन असतील, त्याच्यातले मूल्य असतील, त्याच्यातले विचार असतील, हे समाजाला आधी प्रिय असलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. पुस्तकांच्या वाचनामधून व्यक्तीला पुन्हा पुन्हा नव्या प्रकारचे अर्थ हे अवगत झालेले आपल्याला दिसतात. आपण पुस्तकं का वाचावी या संदर्भात विचार करताना आपल्याला काही एक मौलिक विचारधन या ठिकाणी सापडतं. ते अशा प्रकारचं आहे की आपल्याला भूतकाळ समजून घ्यायचा असेल किंवा वर्तमान काळ समजून घ्यायचा असेल किंवा भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल तर या तीनही काळांचं संसूचन, दिग्दर्शन किंवा या काळाचं जे वास्तव चित्रण आहे किंवा त्यातली जी वास्तविकता आहे ही वास्तविकता आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून समजते. आपल्याला भूतकाळामध्ये जर शिवाजी महाराजांचं जीवन समजावून घ्यायचं असेल, आपल्याला जर गौतम बुद्ध समजून घ्यायचे असतील तर आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये डोकावण्यासाठी पुस्तक हे एका खिडकीसारखं त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं. आपण त्या प्रवाहामध्ये उतरतो आणि तिथला जो जीवनभाग आहे, जीवन जगण्याच्या त्या तऱ्हा आहेत, ज्या पद्धती आहेत, तो जो ठेवा आहे तेव्हा आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असतो. आणि म्हणून काळाचं कुठल्याही प्रकारचं बंधन हे पुस्तकांना असत नाही. पुस्तकाने नेहमी नूतन नाविन्यपूर्ण अशा प्रकारचं त्या ठिकाणी जीवन दृष्टिकोन आपल्यासमोर मांडत असतात आणि म्हणून पुस्तकं ही आधारावर असतात. ती कधीही त्यांचा क्षय होत नाही, ती अक्षर असतात आणि म्हणून ती आपण त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचत असतो. प्रत्येक वेळी एकच पुस्तक माणसाला नव्या नव्या प्रकारचा नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा अनुभव ते देत असतात. जसं की तुकारामांची गाथा आपण जीवनाच्या कोणत्या टप्प्यावरती वाचतो, जर आपण अत्यंत उमेदीच्या काळामध्ये ते वाचत असू तर आपण तो वेगळा अनुभव घेऊन जातो. आपण ज्यावेळेस वृद्धत्वाकडे झुकलेलो असतो,
ज्यावेळेस आपलं तारुण्य संपलेलं असतं, आपण एक प्रौढपणाची सीमा ओलांडलेली असते, त्यावेळेस आपण ज्यावेळेस तुकारामांची गाथा वाचतो, त्यावेळेस त्याच्यातले अभंग हे आपल्याला जगण्याबद्दलचं वेगळं भान, जगण्याची वेगळी दिशा ही या गाथेमधून आपल्याला मिळत असते. आणि म्हणून वाचन करण्याचा व्यासंग हा आपण या ठिकाणी जपला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, आपण ज्यावेळेस पुस्तक प्रेमाची किंवा पुस्तकांच्या वाचनाची गोष्ट करतो, त्यावेळेस जगाच्या पातळीवरती अनेक प्रकारचे महात्मे आणि थोर समाज सुधारक आपल्या समोर या ठिकाणी उलगडत जातात. या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण हे आपल्या सर्वांना परिचित आहे, सर्व परिचित आहे, की पुस्तकासाठी एखादी व्यक्ती घर बांधते आणि त्या घरामध्ये पुस्तक वाचनाच्या संदर्भातल्या अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला राजगृह नावाचं बांधलेलं जे घर आहे, ते जगातलं पहिलं पुस्तकांसाठीचं घर आहे. कोलंबिया विद्यापीठाने ज्यावेळेस त्यांचा गौरव केला, एक मागच्या 2-4 वर्षापूर्वी या संदर्भातली एक यादी प्रसिद्ध झालेली होती की त्या विद्यापीठामध्ये सर्वाधिक पुस्तकं विद्वानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला क्रमांक त्या ठिकाणी लागतो. कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पुस्तकं विविध विषयातील, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, गणित असेल, विज्ञान असेल, अनेक विविध विषयाची पुस्तकं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण त्याचे विचार वाचतो, त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्याच्यापैकी 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि दुसऱ्या 1 रुपयामध्ये तुम्ही पुस्तक विकत घ्या. असं महात्म्य बाबासाहेब पुस्तकाचं का सांगतात? कारण पुस्तक ही जीवन जगण्याची पद्धती समजून सांगणारी साधनं आहे. आणि ज्या समाजामध्ये पुस्तक किंवा ग्रंथप्रेम असणारा समाज जो असतो, तो समाज हा एक प्रगल्भ समाज असतो, एक प्रौढ समाज असतो आणि या समाजाला जगण्याचं भान हे प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून पुस्तकांचे महत्व हे बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं. आपण पुस्तकाचं जे आपल्या जीवनाचं स्थान आहे, ते स्थान नेमकं काय आहे? तर पुस्तकं ही एखाद्या गुरुसारखी असतात. त्याचबरोबर पुस्तकं ही आई वडिलांच्या स्वरूपामध्ये प्रेमळ मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी असतात. ते आपल्याला दिशा देत असतात आणि जगण्याचं सूत्र त्या ठिकाणी मार्गत असतात. आणि म्हणूनच शीख धर्मामध्ये त्यांनी आपल्या जो धार्मिक ग्रंथ आहे, ग्रंथ साहित्य त्या ठिकाणी म्हटलेला आहे, त्यांना गुरु म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आज आपण जगाचा ज्यावेळेस विचार करतो तर वेगवेगळ्या भाषांमध्ये खूप सारी पुस्तकं त्या ठिकाणी निर्माण होतात आणि या पुस्तकांच्या निर्मितीचा जो वेग आहे तो कुठेतरी वाढलेला आहे. पण या पार्श्वभूमीवरती पुस्तकांचं वाचन करणारे जे वाचक आहेत, त्या वाचकाचा जी संख्या आहे ती मात्र कुठेतरी कमी पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. किंवा पुस्तकांपासून लोक दूर जात आहेत. कारण मोबाईल आणि टीव्ही यांच्या प्रचंड अति हव्यासामुळे आपण पुस्तकांपासून किंवा वाचन संस्कृतीपासून दूर त्या ठिकाणी जातो आहोत. पण कुठेतरी नवरगाव सारख्या खेडेगावामध्ये पुस्तक भिशी चालत असेल आणि लोक पुस्तक विकत घेऊन वाचत असतील तर हे निश्चित एक आशादायी अशा प्रकारचं चित्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र शासनानं एक पुस्तकांचं गाव म्हणून महाबळेश्वरच्या जवळ एक पुस्तकाचं गाव त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारचे वेगळं रचनात्मक काम हे महाराष्ट्रामध्ये होत असतं आणि त्याच्यातून एक आपल्याला वेगळ्या प्रकारचा चित्र हे या ठिकाणी उभं राहिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. पुस्तकाच्या वाचनातून आपण स्वतःला समृद्ध करत जातो, आपण स्वतःच समृद्ध करत आपल्या स्वतःच्या जगण्याला एक नवा आयाम त्या ठिकाणी प्राप्त करून घेत असतो. आणि म्हणून
पण चांगली पुस्तकं त्या ठिकाणी वाचली पाहिजे. आपण ज्यावेळेस जगाचा विचार करतो त्यावेळेस अनेक पुस्तकांचा प्रभाव हा जगावरती झालेला आहे. त्याच्यामध्ये टॉल्स्टॉयची ऑर अँड पीस असेल किंवा मार्क्सिम गॉर्की यांची आई नावाची कादंबरी असेल, अशी असंख्य पुस्तकं याची उदाहरणं सांगता येतील. किंवा ॲनिमल फार्म असेल जॉर्ज डार्विनची, अशी कितीतरी पुस्तकं आपल्याला सांगता येते की या पुस्तकांचा प्रभाव हा जगावरती राहिलेला आहे. महात्मा गांधीजींचा सत्याचा प्रयोग असेल, ज्या पुस्तकांनी जग बदलवलेलं आहे किंवा जग घडवलेलं आहे. कामगार विश्वाच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणूस देशाच्या क्रांतीमध्ये काय भूमिका बजावू शकतो किंवा त्याचं नेमकं स्थान नेमकं काय आहे हे आपल्याला मॉर्टिन गार्की यांच्या आई नावाच्या कादंबरीमधून आपल्याला त्या ठिकाणी पुढे आलेलं दिसतं. एक सर्वसामान्य व्यक्ती आपला स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशा प्रकारचा वाटा होऊ शकते या संदर्भामधलं हे पुस्तक त्या ठिकाणी महत्वाचं ठरलेलं आपल्याला दिसतं. तर अशी असंख्य पुस्तकं आणि असंख्य उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. पण एकूणच विद्यार्थी म्हणून आपण पुस्तकं का वाचावी या संदर्भामध्ये जर आपण सुरुवातीला बोरकर सरांनी सांगितल्या पद्धतीनं की एक व्यक्तिमत्वाची जडणघडण, आपला जो माणूस म्हणून जो प्रवास आहे तो प्रवास कशा प्रकारचा असायला पाहिजे किंवा आपलं माणूस म्हणून जगणं कशा प्रकारचं असायला पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला पुस्तकांच्या वाचनामधून आपल्याला असंख्य गोष्टी त्या ठिकाणी घडत जातात. आपलं व्यक्तिमत्व घडत जातं की आपण कसं त्या ठिकाणी घडणार आहोत. एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आपल्यामध्ये आत्मविश्वास जगण्याचा कसा त्या ठिकाणी येणार आहे हे पुस्तकाच्या वाचनामधून त्या ठिकाणी निश्चितपणे येतं. आपण जर आज विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यामध्ये पुस्तकाला आपण कोणती पुस्तकं वाचतो तर साधारणतः क्रमिक अभ्यासक्रमामध्ये असलेली जी पुस्तकं आहेत हीच पुस्तकं आपण वाचतो. माझा जर त्या ठिकाणी केमिस्ट्री विषय आहे तर मी माझ्या विषयाच्या संदर्भातील पुस्तकं वाचेल. माझा जर त्या ठिकाणी कॉमर्स शिकण्याचा त्या ठिकाणी विषय असेल तर मी माझ्याच विषय त्या ठिकाणी वाचतो. पण असं विद्यार्थ्यांनी करू नये. वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भातली बहुश्रुत होण्यासाठीची असंख्य पुस्तकं आपण स्वतःला घडवण्यासाठी आपली स्वतःची उत्तम त्या ठिकाणी घडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. आपण मराठी विषयाचा मी त्या ठिकाणी प्राध्यापक आहे म्हणून फक्त मराठीच वाचेल का तर असं अजिबात नाही. मला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची चरित्र माहिती असली पाहिजे, वेगवेगळ्या उद्योजकांची आत्मचरित्र माहिती असली पाहिजे आणि त्यांचा जीवन प्रवास माहिती असला पाहिजे. तर यातूनच एक माझं व्यक्तिमत्व, माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही मला त्या ठिकाणी साधता आली पाहिजे किंवा ती मला घडवता आली पाहिजे. आणि ती आपल्या हातामध्ये असलेली गोष्ट आहे. विद्यार्थी मित्र, पुस्तकाच्या किमती फार असत नाहीत, त्या आपल्या कुवतीमध्ये असतात किंवा आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपण पुस्तकं खरेदी केली पाहिजे किंवा वाचली पाहिजेत. असंख्य पुस्तकं ही ग्रंथालयामध्ये असतात पण त्या पुस्तकांवरची धूळ सुद्धा झाडली जात नाही असं चित्र त्या ठिकाणी दिसतं. कारण ती वाचकांच्या प्रतीक्षेमध्ये असलेली असंख्य पुस्तकं ही ग्रंथालयामध्ये पडून असतात पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला जर खऱ्या अर्थाने सम्यक ज्ञान प्राप्ती करायची असेल किंवा जगण्याबद्दलची एक ज्ञान प्राप्ती करण्यासाठी जगामध्ये सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे तर तो ज्ञान मिळवण्याचा आहे. आपण चांगल्या प्रकारे जर स्वतःला घडवत असू, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करत असू तर ती निश्चितपणाने पुस्तकांमधून आपल्याला ही ज्ञान प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. पुस्तकांच्या वाचनातून आपली भाषा जी आहे ती भाषा समृद्ध होत असते. नव्या नव्या प्रकारचे शब्द संग्रह हा आपल्या ठिकाणी निर्माण होत असतो आणि आपल्याला भाषा समृद्ध करण्यासाठी असंख्य पुस्तकं ही आपण वाचली पाहिजे. वेगवेगळ्या भाषेमध्ये पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकांच्या वाचनामधून आपल्याला नवनवे विचार सुचतात, नव्या नव्या प्रकारच्या आयडियाज त्या ठिकाणी सुचतात. आपण ज्यावेळेस पुस्तकं वाचतो आणि त्या पुस्तकांमधून आपल्याला स्वतःचं जीवन अंतर्मुख होण्यासाठी
पुस्तकं भाग पाडतात आणि आपल्याला कुठेतरी नवा सूर हा पुस्तकाच्या वाचनातून गरजत असतो, नवे विचार करत असतात आणि या नव्या विचारांच्या मांडणीतून आपण आणखी समृद्ध आयुष्य त्या ठिकाणी जगत असतो. याचबरोबर जी प्रौढ व्यक्तिमत्व आहे किंवा वृद्धत्वाकडे झुकलेलं जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तींना आत्मिक शांतता मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी पुस्तकांचं वाचन हे उपयुक्त ठरत असतं. मित्र, एकूणच आपला आजूबाजूचा जो कोलाहल आहे, जो काही जे आजचं वास्तव आहे, ते वास्तव अतिशय धावपळीचं आहे, दगदगीचं आहे, अतिशय ताण तणावपूर्ण अशा प्रकारचं जीवन आपण सगळेजण या ठिकाणी जगतो आहोत. या जगण्यामध्ये कुठेतरी आपल्याला जर शांती हवी असेल, कुठेतरी आत्मिक शांती हवी असेल, तर आपण पुस्तकांच्या वाचनाकडे या ठिकाणी वळायला हवं किंवा पुस्तकांचा आधार आपण घ्यायला हवा. अनेक लोक तुम्हाला, तुमचे मित्र मैत्रिणी असंख्य त्या ठिकाणी भेटत असतील आणि ते आपल्याला सांगत असतील की मला खूप कंटाळवाणं वाटतं, बोर वाटतं, नेहमी हेच वाक्य त्या ठिकाणी वापरत असते. तर अशा मित्रांसाठी, अशा व्यक्तींसाठी पुस्तकं ही नव्या जगण्याचा सूत्र घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये ते येऊ शकतात आणि एक महत्वाची वेगळी भूमिका ही पुस्तकाची त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकते. मित्रो, या सगळ्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू झालेला होता, त्यावेळेस त्यांच्या कराडच्या घरी त्यांच्याकडे जवळपास 12,000 पुस्तकं होती आणि त्यावेळेस त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मात्र फक्त 26,000 रुपये होते. म्हणजे इतकी पुस्तकांवरती यशवंतराव चव्हाणांचं त्या ठिकाणी प्रेम होतं आणि त्यांनी आपल्या बँक बॅलन्स पेक्षा पुस्तकांचा बॅलन्स कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून पुस्तकांच्या वाचनामधून एक परिपूर्ण माणूस होण्याचा आपला प्रवास त्या ठिकाणी घडण्यासाठी आपण पुस्तकं वाचली पाहिजे. आपण आज कुठल्या स्थितीमध्ये आहोत, आपण कशा प्रकारचं जीवन जगतो या संदर्भातलं आत्मपरीक्षण करण्यासाठी पुस्तकांचं वाचन हे अतिशय महत्वाचं ठरतं. आत्मनिरीक्षण करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आपण पुस्तकं वाचली पाहिजे. आपल्या आवडीनुसार, सवयीनुसार आपण ज्यावेळेस पुस्तकं वाचतो आणि पुस्तकाचा आस्वाद घेतो, तर या सगळ्यामधून कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडायला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन हे दैनंदिन जीवनामध्ये केलं पाहिजे. आपल्याला एकाच विषयाकडे विविध दृष्टिकोनातून कसं पाहावं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण पुस्तकांचं वाचन हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलं पाहिजे. प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती पुस्तकं ही आपल्याला साथ सोबत करत असतात. अनेक प्रकारच्या मानसिक ताणतणावामधून नैराश्यग्रस्त जीवन आपण ज्यावेळेस जगत असतो, या नैराश्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी उत्तम पुस्तकं ही साधन करतात किंवा आपल्या सर्वांना या पुस्तकांच्या वाचनामधून खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारची उमेद आणि प्रेरणा ही त्या ठिकाणी मिळत असते. अतिशय एकाग्रता निर्माण होण्यासाठी, अतिशय शांती जगण्यामध्ये येण्यासाठी आपण असंख्य पुस्तकं त्या ठिकाणी वाचली पाहिजेत. एकूणच आज जो काळ आहे तो काळ ज्ञान संचय वाढवणारा काळ आहे. अनेक प्रकारचे भौतिक साधन यांचा खूप प्रचंड विकास झालेला आहे आणि या साधनांचा विकासामधून आपण ज्ञान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये काम करणारा एक व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला घडवण्यासाठी असंख्य पुस्तकांचं वाचन हे आपण केलेलं पाहिजे किंवा आपण स्वतःला तसं घडवलं पाहिजे. किंवा आठवड्यामधून एक पुस्तक मी वाचेल अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी मित्र मी सर्वांनी करायला हरकत नाही. अनेक जगातली जी श्रीमंत माणसं आहेत, या श्रीमंत माणसांचं ज्यावेळेस आपण चरित्र उलगडून पाहतो तर त्या श्रीमंत माणसांच्या चरित्रांमध्ये एक गोष्ट प्रकाशाने आपल्याला जाणवते आणि ती म्हणजे या माणसांना वाचनाचं व्यासंग किंवा वेळ हे अधिक असलेलं आपल्याला दिसतं.
बिल गेट्स असेल किंवा वॉरेन बफे असेल किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असतील, ही सर्व माणसं श्रीमंत का आहेत? कारण त्यांनी पुस्तकांचं वाचन केलेलं आहे. ते केवळ भौतिक साधनांमधून श्रीमंत नाही, तर मानसिक या पातळीवरती सुद्धा स्वतःला श्रीमंत घडवण्यासाठी त्यांना पुस्तकांचा आधार हा घ्यावासा वाटला. याच्यामध्येच सारं काही पुस्तकांचं महत्व, पुस्तकांच्या वाचनाचं महत्व त्या ठिकाणी आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची चर्चा आपण ज्यावेळेस एखादं पुस्तक वाचतो आणि तसंच पुस्तक दुसरा कोणीतरी वाचत असतो आणि ज्यावेळेस आपण दोघे जण त्या ठिकाणी भेटतो तर आपण चक्कर मित्र होऊन जातो. म्हणजे पुस्तक हे दुवा ठरतं. तसंच तुमच्या महाविद्यालयातील मराठीतील गजानन कोकलवार आणि माझा जो मैत्रीचा धागा आहे तो वाचनातून जुडलेला आहे. ते मला अनेक प्रकारची पुस्तकं सुचवत असतात. मी कधी माझ्या वाचनातून काही पुस्तकं त्यांना सुचवत असतो आणि यातून अनेक वेगळ्या प्रकारचा मैत्रीचा आनंद या ठिकाणी जपत असतो. असाच आनंद विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सुद्धा जपा. एक एक पुस्तक वाचून त्याच्यावरती चर्चा घडवा आणि या चर्चेमधून स्वतःला आणि मित्रांना समृद्धतेचा, संवेदनशीलतेचा, कल्पकतेचा एक नवा अनुभव आपण एकमेकांना देऊया. मी पुन्हा एकदा आजच्या वाचन दिनाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांना, सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. मला आपल्या महाविद्यालयामध्ये आपण बोलवलं, बापे सरांनी हा माझा कार्यक्रम ठेवण्याची परवानगी दिली. माननीय श्री जयंती बोरकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. हा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं या ठिकाणी या ठिकाणी थांबवतो. सर धन्यवाद सर. खरं तर पुस्तकांच्या सोबत आयुष्य जगताना या विषयाची अतिशय विस्तृत मांडणी आपण अगदी कमी वेळामध्ये केलेली आहे. आमच्या विद्यार्थ्यांना खरोखरच आपण प्रेरणादायी असं व्याख्यान तुम्ही आमच्या समोर विद्यार्थ्यांच्या समोर केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये केळुसकर गुरुजींनी 7वी पास झाल्यानंतर जे पुस्तक हाती दिलेलं होतं त्या पुस्तकाचा परिणाम बुद्धाचा शोध घेण्यामध्ये झाला. बाबासाहेबांनी जी धर्मक्रांती केली, खरं तर त्याची बीजं आपल्याला त्या घटनेमध्ये शोधता येतात. अनेक गोष्टी आहेत. माणसं मोठी होण्यासाठी, माणसाची उंची वाढण्यासाठी खरं तर पुस्तकं वाचलीच पाहिजे. पण गाडगे बाबा आहेत, देवाजी तोफा आहेत गडचिरोली जिल्ह्यातले, किंवा सिंधुताई सपकाळ आहेत, ही माणूस म्हणून फार मोठी असणारी सगळी व्यक्ती आहे. पण त्यांचा संबंध फार पुस्तकांशी आलेला आपल्याला दिसत नाही. पण प्रत्येक जण तेवढी उंची आपण गाठू शकत नाही, प्रत्येक जण त्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून माणूस म्हणून घडण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पुस्तकाशिवाय होते नाही. ही गोष्ट मात्र आपण ठामपणे या व्याख्यानामध्ये पटवून दिलेला आहात. सर अतिशय चांगलं व्याख्यान तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलं. आमच्या विनंतीला मान दिला, वेळेवर हजर होऊन आम्हाला या विषयावर मांडणी केली आमच्या समोर. सर मनापासून आपले धन्यवाद. मी मराठी विभागाच्या वतीनं आमच्या भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष यांना सुद्धा विनंती केली की सर आमच्या व्याख्यानाला शुभेच्छा द्या, तर ते सुद्धा वेळेवर उपस्थित झाले. बोरकर सर, मी आपले मनापासून आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य नेहमी आमच्या सोबत असतात. ते वेगवेगळ्या उपक्रमांना अगदी मनसोक्त असा पाठिंबा देतात. आमच्यासोबत मी सरांचाही मनपूर्वक आभार मानतो. वेळेवर 40 विद्यार्थी का होईल पण या व्याख्यानासाठी उपस्थित झाले. आमचे गोंडवाना विद्यापीठातले मराठीचे प्राध्यापक आरेकर सर आहेत, दुधगवळी सर आहेत आणि बरेच लोक सहभागी झाले आहेत. मी त्यांचाही मनापासून आभार मानतो. मला प्रत्येकाची नावं घेता येणार नाही, पण वेळेच्या मर्यादेमध्ये हे व्याख्यान केलेलं आहे. मी आपल्याला आभार मानतो आणि हे व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. पण एक सूचना परत राहिली की मराठी वाङ्मय विश्वामध्ये जोहार नावाची कादंबरी फार मोठ्या प्रमाणात गाजते आहे. ती नव्या पिढीची पोचला अशी ती कादंबरी आहे. खरं तर सुशील दसकटे वाङ्मय आणि पर्यावरणाच्या मध्ये मागच्या 7-8 वर्षांमध्ये मोठं नाव आहे. तर ते आपल्या विनंतीला मान देऊन ग्रंथांना घडणारी माणसं या विषयावर ते व्याख्यान देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. 19 तारखेला 12 वाजता आपण असं एक व्याख्यान वाचन दिनाच्या निमित्तानं घेतो आहोत. परत एकदा सर्वांना विनंती करतो की आपण या व्याख्यानासाठी पाठवलेल्या लिंक उपस्थित राहा. आताच्या
व्याख्यानाच्या बाबतीमध्ये एक फीडबॅक फॉर्म ग्रुपवर मी पाठवणार आहे. त्या फीडबॅक फॉर्म भरून सुद्धा आम्हाला सहकार्य करावं. मी परत एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम जाहीर करतो.